मंडळी, संत्रीचा ना तुम्ही असा वापर एकदा नक्की करून बघा। हिवाळा सुरू आहे त्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, घशामध्ये खवखव होणे हे खूप कॉमन होत चाललेलं आहे। सो अशा वेळेस संत्री तुमचा यामध्ये खूप छान पद्धतीने लाभ देऊ शकते। तुम्हाला काय करायचं आहे, संत्री घ्यायची आहे। अशा पद्धतीने थोडीशी रफ संत्री असायला हवी। तुम्ही बघू शकताय ही संत्री जी आहे आपण आता कापून घेणार आहोत। वरचा अगदी थोडासा भाग आपल्याला कापायचा आहे। तुम्हाला माहितीच आहे संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर मोठ्या प्रमाणात असतं आणि संत्री आपण लहान मुलांना नक्कीच दिली पाहिजे, आपण सुद्धा खाल्ली पाहिजे। आपल्या बॉडीसाठी संत्री ही खूप आवश्यक घटक असते, त्यामुळे तुम्ही संत्रीचे सेवन नेहमी केलं पाहिजे। हिवाळा आहे त्यामुळे नक्कीच ऊन पडलं त्यानंतर खायला पाहिजे, नाहीतर सर्दी सुद्धा होते। सो आपल्याला काय करायचंय, हे जी संत्री आहे त्याच्या मधोमधनं असं थोडंसं एक छिद्र करून घ्यायचंय, होल करून घ्यायचं आहे खरं तर, कारण आपल्याला यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालायचे आहेत। आपल्याला हिवाळ्यामध्ये थंडीमुळे सर्दी होणे हे खूप कॉमन होतं आणि अशा वेळेस जर आपण असे आंबट पदार्थ म्हणजे फळं वगैरे जरी खाल्ले तरी सुद्धा आपल्याला सर्दी होते किंवा घशामध्ये खवखव होते। त्यामुळे संत्रीचा अशा पद्धतीने वापर तुम्ही नक्की करा। तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जायची गरज पडणार नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इकडे घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा ऊन थोडंसं कमी काळं मीठ, त्यानंतर आपल्याला टाकायची आहे हळद। हळद इकडे जी आहे मसाला दाणीतली हळद, प्युअर हळद असते ना ती घ्या। मसाला दाणीतली कशी थोडंसं त्यामध्ये तिखट असतं, सो त्यामुळे व्यवस्थितरित्या टाका। आता इकडे खलबत्ता घेतलेला आहे, त्यामध्ये आपण टाकलेला आहे अद्रक, त्यानंतर 2 ते 3 काळी मिरी, काळी मिरीची जर पावडर असेल ते टाकू शकता। त्यानंतर दालचिनीचे 2 तुकडे टाकलेले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला याची पेस्ट अशी करून घ्यायची आहे। आता तुम्ही हे डायरेक्टली सुद्धा त्यामध्ये टाकू शकताय, पण मग कसं होतं की त्याला आपल्याला शिजायला थोडासा जास्त वेळ द्यावा लागेल, त्यामुळे आपण असं केलं की त्याचा अर्क बरोबर त्यामध्ये उतरतो। आता हे सगळं काही आपण जिथे होल केलं आहे तिथे आपल्याला हे टाकून द्यायचं आहे। यावरती आपल्याला अशा पद्धतीने सगळं त्यामध्ये थोडंसं प्रेस करून टाकायचं आहे, जेणेकरून जेव्हा ते शिजेल तेव्हा ते वरती येणार नाही। आता बघा आपण यामध्ये सगळं काही टाकलंय। आता गॅसवरती एकदम मंद आच आपल्याला करायची आहे। मंद आचेवरतीच आपल्याला हे सगळं काही करायचं आहे, जेणेकरून आपलं हे व्यवस्थितरित्या शिजायला हवं। जे जे आपण यामध्ये इन्ग्रेडियंट घातलेले आहेत त्या संपूर्ण याचा अर्क ह्या संत्रीमध्ये जायला हवा। आता हळूहळू तुम्ही बघणार जी संत्रीची बाहेरची साल आहे ती काळपट व्हायला लागेल। तुम्ही हवं तर थोडासा संत्रीचा ज्यूस यामधून आधी काढून घेऊ शकता आणि नंतर हे टाकू शकता, जेणेकरून हे शिजायच्या टायमाला यामधनं जो रस आहे किंवा जो अर्क आहे तो बिलकुल खाली पडणार नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा। अशा पद्धतीने आपण जे वरचा भाग कापला होता तो अशा पद्धतीने त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि आपल्याला हे जोपर्यंत हे शिजत नाही, साधारणतः आपल्याला हे करण्यासाठी मंद आचेवरती 7 ते 10 मिनिटं लागणार आहे। जर जास्त मोठी संत्री असेल तर मग थोडासा जास्त टाइम सुद्धा तुम्हाला लागू शकतो। हे एवढं कारगर आहे की लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना तुम्ही हे देऊ शकता। आपण सर्दी खोकला झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जातो आणि वारंवार आपल्याला जायला लागतं। सर्दी खोकला हा लवकर सुद्धा जात नाही आणि अशा वेळेस आपल्याला कफ सिरप सुद्धा घ्यावे लागतात। सो तुम्हाला ते काहीच घ्यायची गरज नाही। जर तुमचं इनिशियल स्टेजला असेल आणि खूप काही केलं तरी सुद्धा सर्दी खोकला जात नसेल तर एक वेळ अवश्य ही ट्रिक नक्की एकदा ट्राय करून बघा, एकदम कारगर आहे। मध्ये मध्ये आपल्याला अशा पद्धतीने ते करायचं आहे आणि आतमध्ये घालायचं आहे, जेणेकरून हे जे आपण सगळं काही यामध्ये घातलं याचा सगळ्यांचा अर्क यामध्ये जायला हवा आणि खूप छान पद्धतीने आपल्या बॉडीला याचा फरक जाणवतो। आता हे बंद केलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता हे आपण व्यवस्थितरित्या काढून घेऊयात, अलगदरित्या हे निघतं। खूप छान पद्धतीने आपला हा एक नॅचरल हॅक घरच्या घरी तयार झालेला आहे। आता हे गरम गरम आहे आणि यामध्ये जे आपण पदार्थ टाकले होते त्या सगळ्यांचा अर्क यामध्ये आला आहे। आता तुम्ही काय करू शकता, यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा मध आणि हे सगळं ना गाळणी घेऊन पिळायचं आहे। ठीक आहे, गाळणी घेऊन पिळायचं आहे। पूर्ण संत्रीचा रस यामधून आपल्याला काढून घ्यायचा आहे किंवा डायरेक्टली असा चमचा घालून तुम्ही हे असं 1 चमचा पिऊ शकता। घरातील प्रत्येकाला तुम्हाला हे 1-1 चमचा द्यायचा आहे। अशा पद्धतीने नक्की करून बघा। घसा खवखवत असेल, सर्दी फार झाली असेल, खोकला प्रचंड येत असेल तर हे एक वेळ या हिवाळ्यामध्ये अवश्य ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार।